जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात बघा विविध पत्र सध्या इश्यू होताना आपल्याला दिसून येत आहे। कालच आपल्याला माहिती आहे की जी काही न्यूज बुलेटिन सध्या आली आहे, तर त्या न्यूज बुलेटिनमध्ये सध्या जे काही महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलं होतं, तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला माहिती आहे का, जी आदर्श आचारसंहिता सध्या सुरू आहे, तर त्या आदर्श आचारसंहितेमध्ये सध्या शिक्षक भरतीचं जे काही कामकाज असेल तर त्या ठिकाणी बघा ठप्प हे झालेलं आहे। तर त्या संदर्भात महत्त्वाचा जो काही आदर्श आचारसंहितेमध्ये शिक्षक भरती करण्यासंदर्भात जे विशेष परवानगीचं या ठिकाणी जो प्रस्ताव पाठवलेला आहे, तर तो येत्या काही दिवसामध्ये बघा त्या संदर्भात काही न्यूज आपल्यापर्यंत येऊ शकते। तसंच बघा जे शिक्षक सध्या जे काही विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये नियुक्ती किंवा ज्यांची निवड झाली होती, तर त्या काही जिल्हा परिषदमध्ये सध्या ते शिक्षकांना नियुक्तीही मिळालेली आहे। तर अशा शिक्षकांसाठी जवळपास या ठिकाणी बघा नांदेड जिल्हा असेल किंवा मग जो महत्त्वाचा या ठिकाणी यवतमाळ जिल्हा असेल, तर अशा जिल्हा परिषदमध्ये सध्या शिक्षकांचे नवनियुक्त शिक्षकांचं नियुक्ती सध्या झालेली आहे। तर त्या संदर्भात त्यांच्यासाठी महत्त्वाचं जे काही पत्र इश्यू करण्यात आलं आहे, तर ते पत्र म्हणजे नवनियुक्त शिक्षकांना शिक्षण सेवक यांना या ठिकाणी शालार्थ ID मिळण्याबाबत जो काही प्रस्ताव आहे, तर त्या प्रस्तावासंदर्भात जे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे, तर हे जे पत्र आहे आता नांदेड जिल्हा परिषद संदर्भात आहे। तर हे पत्र 5/4/2024 हे इश्यू झालेलं आहे। तर या ठिकाणी बघा गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व जिल्हा परिषद नांदेड, तर ह्या पत्राचा जो विषय ह्या ठिकाणी देण्यात आला आहे, तर तो विषय महत्त्वाचा असणार आहे। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता नवनियुक्त शिक्षण सेवक याच्या शालार्थ ID मिळण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत, म्हणजे जे नवनियुक्त शिक्षक आहेत चालू ज्या भरतीमध्ये सध्या 11,085 उमेदवारांमधून ज्या उमेदवारांना किंवा ज्या नवनियुक्त शिक्षकांना सध्या समुपदेशन होऊन त्यांना शाळा जी काही मिळालेली आहे आणि शाळेमध्ये सध्या ते रुजू झालेले आहे, तर अशा शिक्षकांना महत्त्वाचं या ठिकाणी शिक्षण सेवक शालार्थ ID मिळण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे। कारण शिक्षण सेवक पदावर रुजू होताना शालार्थ ID हा महत्त्वाचा असतो आणि त्या शालार्थ ID वरतीच संपूर्ण जे काही शिक्षक सेवक संदर्भात ज्या डिटेल्स असतात ते त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात। तर ह्याच्यामध्ये काय देण्यात आलं आहे का, जे शालेय शिक्षण जो क्रीडा विभागाचा शासन निर्णय होता वेतन संदर्भात, तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं दिनांक 4/1/2024 उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकाचे वेतन CMP ई कुबेर प्रणालीमार्फत थेट शिक्षकांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे जे काही मानधन आहे शिक्षकांचं नवनियुक्त शिक्षकांचं, कारण 3 वर्षापर्यंत या ठिकाणी बघा मानधन ह्या ठिकाणी मिळत असतं आणि 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना नियमित जी काही वेतन श्रेणी असेल ती मिळत असते। तर त्या संदर्भात बघा त्यांना थेट जे काही बँक खात्यामध्ये जे ह्या ठिकाणी रक्कम असेल ती जमा करण्यासंदर्भात जी काही CPM किंवा ई कुबेर प्रणाली आहे, तर त्यामार्फत या ठिकाणी शिक्षकांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा हे करण्यात येणार आहे। त्या संदर्भात बघा जे नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत महत्त्वाचं या ठिकाणी देण्यात आलं आहे वाक्य, तर नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षण सेवक यांना नियुक्ती देण्यात आली आहे। संबंधित शिक्षण सेवकाला मानधन शालार्थ वेतन प्रणाली अंतर्गत अदा करणे आवश्यक असल्याने संबंधित शिक्षण सेवकाची शालार्थ वेतन प्रणाली अंतर्गत मुख्याध्यापक लॉगिन मधून माहिती भरून शालार्थ ID मिळण्याबाबत प्रस्ताव आपल्या कार्यालयामार्फत शिक्षण विभाग लेखा शाखा जिल्हा परिषद नांदेड येथे सादर करण्यात यावा। संबंधित कर्मचारी यांनी नियुक्ती ही 2005 नंतर असल्याने शालार्थ प्रणालीमध्ये जे काही DCPS किंवा NPS या आज्ञावलीमधूनच या ठिकाणी माहिती भरण्यात यावी। प्रस्ताव सादर करताना सोबत जोडायची सर्व दस्तावेज जोडून प्रस्ताव सादर करायचा आहे। तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही DCPS किंवा NPS या आज्ञावलीमधूनच ह्या ठिकाणी माहिती भरण्यात यावी आणि महत्त्वाचं जे काही शिक्षण सेवकाचं जे मानधन आहे, तर त्या मानधन संदर्भात शिक्षण सेवकाला या ठिकाणी शालार्थ वेतन प्रणाली अंतर्गत अदा करण्यात येते आणि त्यासाठी शालार्थ जी काही ID आहे, तर ती ID या ठिकाणी बघा बनणे गरजेचं आहे। तर त्या संदर्भात या ठिकाणी जे काही शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड संदर्भात हे पत्र इश्यू हे करण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व, तर गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व यांनी जे काही कागदपत्र सध्या शिक्षकांकडनं जे नवनियुक्त शिक्षक असेल, तर त्या संदर्भात बघा या ठिकाणी महत्त्वाचं प्रथम नियुक्ती आदेश असेल, मुख्याध्यापक लॉगिनमधील प्रिंट असेल, पंचायत समिती रुजू अहवाल असेल, शाळेचा रुजू अहवाल असेल, त्यानंतर या ठिकाणी मान्य जिल्हा शल्य चिकित्सक यांचे फिजिकल फिटनेस असेल, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असेल, शैक्षणिक व व्यावसायिक
पात्रता संदर्भात जे प्रमाणपत्राचे झेरॉक्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक इत्यादी जे काही सध्या त्यांना सर्व जे कागदपत्र आहे ते नवनियुक्त शिक्षकांचे शाळा ID मिळण्यासाठी प्रस्ताव संदर्भात सादर करण्यात यावे अशी सूचना ही दिलेली आहे। तर आता जे नवनियुक्त शिक्षक या ठिकाणी रुजू झाले असेल तर त्यांना जे काही इथं दिलेले आहे कागदपत्र, तर ते कागदपत्र या ठिकाणी बघा, ज्यांच्या तिथं जमा असेल तर काही हरकत नाही, किंवा मग तुमच्याकडे हे कागदपत्र या ठिकाणी मागण्यात येईल। तर अशा पद्धतीने सध्या तरी या ठिकाणी बघा, नांदेड जिल्हा परिषद आणि पुढची जी काही जिल्हा परिषद आहे ती आहे यवतमाळ जिल्हा परिषद। तर यवतमाळ जिल्हा परिषदमध्ये देखील 4 तारखेला या ठिकाणी बघा 4/4/2024ला यवतमाळ जिल्हा परिषदमध्ये देखील पत्र हे इश्यू करण्यात आलं होतं नवनियुक्त शिक्षण सेवक यांना सालार्थ यादी मिळण्याबाबत प्रस्तावासंदर्भात। तर त्यांना देखील या ठिकाणी सेम जे पत्र आहे तर ते या ठिकाणी निर्गमित करण्यात आलं होतं जिल्हा अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ। तर अशा पद्धतीने ज्या जिल्हा परिषदेमध्ये सध्या शिक्षण सेवकाचं या ठिकाणी नवनियुक्त जे काही टेट 2मधून नियुक्त झालेले शिक्षण सेवक असेल तर त्या नियुक्त शिक्षण सेवकांसंदर्भात जी शालार्थ IDचं कामकाजाचं या ठिकाणी प्रस्ताव सध्या तयार झालेला आहे आणि तो तयार करण्यासंदर्भात महत्त्वाचे डॉक्युमेंट हे लागणार आहे आणि लवकरात लवकर त्यांना जे त्यांचं मानधन असेल चालू महिन्याचं ते मानधन या ठिकाणी मानधन जे असेल ते शालार्थ वेतन प्रणाली अंतर्गत अदा हे करण्यात येणार आहे। तर मानधन आपल्याला माहिती आहे, जो प्राथमिक वर्ग असेल म्हणजे 1 ते 5 साठी महत्त्वाचं मानधन या ठिकाणी बघा 16,000 एवढं हे देण्यात येणार आहे। त्यानंतर त्याच्या पुढचा जो वर्ग असेल तर त्यांना या ठिकाणी महत्त्वाचं 18,000 असणार आहे, म्हणजे जे 9वी ते 10वी 18,000 आणि 1 ते 8पर्यंत या ठिकाणी 16,000 असं प्राथमिकसाठी 16,000, त्यानंतर बघा 9वी 10वीसाठी 18,000 आणि त्याच्या पुढे 20,000 असे हे मानधन सध्या जे ठरवलेलं आहे ते सध्या मिळणार आहे। तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती ज्या शिक्षक भरतीची या ठिकाणी बघा थोडं या ठिकाणी गती येताना आपल्याला दिसून येत आहे, जेणेकरून उर्वरित शिक्षक भरतीचं देखील हालचाल आपल्याला होताना दिसून येईल काही दिवसामध्ये। कारण जोपर्यंत प्रस्तावासंदर्भात उर्वरित शिक्षक भरतीचं ग्रीन सिग्नल मिळत नाही केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं, तोपर्यंत सध्या उर्वरित शिक्षक भरतीचं या ठिकाणी अजूनपर्यंत कोणतीही अपडेट आपल्यापर्यंत आलेली नाही। तर येत्या जो काही महत्त्वाचा आठवडा असणार आहे तर त्या आठवड्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची माहितीही मिळू शकते। तर अशा प्रकारची एक अपडेट होती। अपडेट जर आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।